मित्रांनो, तुम्ही समोरच बघू शकता घोटकरांचा हिंद केसरी सर्जा आज या कडावच्या मैदानामध्ये आलेला, पण कुठेतरी आज या कडावच्या मैदानामध्ये दोन्ही साईडला नाव असताना सुद्धा नाव न फिरला. दादांना विचारूया. अरुण दादा नमस्कार. काय सांगाल आज या घोटच्या आपल्या कडावच्या मैदानामध्ये घोटचा सर्जा तुम्ही घेऊन आलेलं आणि तुम्ही दोन्ही साईडने नाव सोडलेलं तरी नाव न फिरला? कारण आपली दोन्ही बैल या आतनं पडतो आणि मला जो पायरा होता मेन शेटचा भोंगा तो बाहेरनं पडतो, त्यामुळे दोन्ही साईडने गाड्या दोन्ही साईडने नाव सोडले. पण आज मुंबई बिंजोरला म्हणजे एकदम म्हणजे टॉपला नाव पडतोय तुमचा आणि कुठेतरी नाव व्हायला पाहिजे, काय बोलाल? नावाचं काय नाव आहे त्या बैलांचं, दोन्ही बैल एक नंबर टॉपचीच बैल, त्यामुळे बैलांचं नाव आहेच. पण अड्ड्यामध्ये आल्यानंतर कुठेतरी परत जावं लागतं, काय बोलाल? काय नसतं असं काय, पहिले गाड्या 2-3 जमले होते त्यामुळे आपली गाडीला काय जोड नाही ना. आज जो यो कडावचा मैदान तुम्ही बघितला, अतिशय चांगला मैदान घडवलेला सुदाम शेठ पवाली यांनी, काय बोलाल? मैदान अतिशय सुंदर आहे, नियोजन पण अतिशय सुंदर आहे. काय आता सर्जाचं काय नियोजन आता बघू 26 तारखेपर्यंत, नाहीतर मग एकदा गाठावं. म्हणजे आता 26 जानेवारीपर्यंत आपल्या मुंबईमध्येच राहणार आहे. आज पण तुम्ही सर्व मंडळी म्हणजे कुठेतरी आज प्रेम बघा ना तुम्ही, सर्जाजवळ जमणारी जी मुलं आहेत कुठेतरी त्यांना पण वाटतं आमच्या दावणीला पण असा बैल, आम्ही पण अशा बैलाचं मालक व्हावा, काय बोलाल? असं प्रत्येकाचे नशीब आहेत, मेहनत करावी लागते, त्याच्या नशिबात घडतो तो घडतो. खूप पुण्य केलं असतील तुम्ही, मला वाटतं इतकी मोठी भाग्यलक्ष्मी तुम्हाला लाभली, काय बोला? काय येणारी ती मागची जी बैल आहेत त्यांची पण भरपूर मेहनत केली, आमच्या सर्व बैलांना प्रेम आहे म्हणून देवाने कुठेतरी बघितलं आणि चांगली लक्ष्मी दिली. कुठेतरी म्हणतात ना, घराचा पाया मजबूत असला की घर एकदम चांगला होतोय. तर म्हणजे त्याचा वडील खूप चांगला आहे, त्यांनी नाव केला, कुठेतरी सोशल मीडियामुळे तो पाठीमागे राहिला, पण त्यांनी जी कीर्ती त्याची मान केली ना, तीच कीर्ती आता घोटचा सर्जा म्हणजे छोटा सर्जा त्याचा मुलगा करतोय, काय बोलाल? काय मोठ्या सर्जाची आम्ही मेहनत केली, त्याचे काहीतरी चांगले झाले म्हणून त्यांनी चांगलं आम्हाला फळ दिलं. आता आजचा यो मैदान तुम्ही बघितला, चांगला झालाय. इथं जी गर्दी जमलेली लोकांची त्यांच्याविषयी काय बोलाल? गाडा मला खूप सारे जमलेले आहे. नाही, नियोजन चांगलं होतं आणि भरपूर जण गडामधले जे इथे जी माणसं आहेत सर्जाला बघण्यासाठी भरपूर जण आले होते, फोटो करायला मुली सुद्धा आलेल्या, काय बोला? नक्कीच ना. चला आता चालेल, काही हरकत नाही. आता मला वाटतं प्रत्येक जण सर्जाची शर्यत पाहण्यासाठी येतोय, कुठेतरी आज त्यांना मला वाटतं निराश व्हायला लागेल, कारण आज तुम्ही चाललेला आहे घरी. चालेल, लवकरच भेटू पुढच्या मैदानामध्ये. मित्रांनो, समोर तुम्ही बघू शकता सर्जा जो आजच्या या कडावच्या मैदानामध्ये एक मोठी बिंजोर खेळण्यासाठी आला होता, पण कुठेतरी आज या मैदानामध्ये त्यांना नाव नाही झाला, जोडण्यात झाला. नाव दोन्ही साईडनं नाव होता आणि त्यांना आता घरी जावं लागतंय. तर नक्कीच येणाऱ्या काही मैदानं असतील त्या मैदानामध्ये आपल्याला सर्जा पालताना नक्कीच दिसणार आहे. तर मित्रांनो, आज खूप चांगला मैदान इथं सुदाम शेठ पवाली यांनी केलेला होता आणि कुठेतरी त्या मैदानाची शोभा वाढवण्यासाठी घोटचा सर्जा आणि मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा सुद्धा आज पालणार होता, पण दोन्ही साईडनं नाव होता, आज त्यांना जोडण्यात झाला. त्याच्यामुळे आज त्यांना लवकरच घरी जावं लागतंय आणि प्रेक्षकांना एक आतुरता असते सध्याची गाडी पाहण्यासाठी. तर कुठेतरी आज ते प्रेक्षक पण नाराज होतील, पण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी पण खूप उशिरा आलो. मला वाटतं मैदानामध्ये 3:30-4 वाजता पोहोचलो, त्याच्यामुळे मी पण काही आता पहिलं कोण कोण आलेली काही दाखवलं नाही. थोड्याफार काही मुलाखती घेतो, त्यानंतर तुम्हाला काही सर्व अपडेट देतो.